वर्ग 6वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण मौर्यकालीन भारत कसा होता त्याचा अभ्यास करणार आहोत. बघा, ग्रीक सम्राट सिकंदर हा आपल्या भारतावरती स्वारी करून आला. त्यानं आपल्यावरती अटॅक केला आणि मौर्य साम्राज्याचा काळ कसा आला ते आपण याच्यात पाहणार आहोत. बघा, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराणमध्ये सायरस नावाचा राजानं मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. आता हा सायरस नावाचा राजा इराणमध्ये होता. ठीक आहे, त्यानं तिथं राज्य त्याचं प्रस्थापित केलं. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलं होतं. म्हणजे वायव्य भागापासून ते सुरू झालं त्याचं साम्राज्य, तर ते कुठपर्यंत होतं? इजिप्त पर्यंत होतं. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास 518च्या वेळेस आपल्याला दारियुश नावाचा एक इराणी सम्राट जो आहे तो दिसतो. भारताच्या वायव्येकडचा जो भाग आहे, आताचा जो पाकिस्तान आहे तिथून तर पंजाब पर्यंतचा काही भाग त्यानं जिंकून घेतला होता. दारियुशनं या प्रदेशामध्ये सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकाराच्या लेखनामधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची काय मिळते? माहिती मिळते. सम्राट दारियुशच्या काळामध्ये जे आहे भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. कोणाच्या काळामध्ये? दारियुशच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये काय झाले होते? व्यापारी संबंध प्रस्थापित झाले होते. यातूनच व्यापार आणि कला या क्षेत्रामध्ये देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुशनं त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचं एकाच प्रकारचं चलन लागू केलं. त्यामुळे व्यापार करणं सोपं झालं होतं. पर्सिपोलिस हे राजधानीचं शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधलं गेलं होतं आणि पर्सिपोलिस हे ठिकाण आता सध्या कोणत्या देशामध्ये आहे बाळांनो? इराणमध्ये. तर आपण हे पाहिलं. आता हे दारिक नावाचं नाणंही तुम्हाला दिसतंय. तर ग्रीक सम्राट सिकंदरची आपल्यावरती कशी स्वारी झाली ते आपण पाहूया. तर ग्रीक सम्राट अलेक्झांडर जो होता उर्फ सिकंदर यानं इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर काय केली होती? स्वारी केली होती. आता ही स्वारी त्यानं केली. तो नदी ओलांडून कुठं आला होता? कोणती नदी ओलांडून आला होता? तो सिंधू नदी. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेला आला होता. तक्षशिला त्यावेळेस एक युनिव्हर्सिटी पण होती आणि आता ते ठिकाण पण आहे. त्यावेळेस पण होतं. पाकिस्तानमध्ये सध्या ते ठिकाण गेलंय फाळणीनंतर. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांशी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तरी पंजाब पर्यंत पोहोचण्यास सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीमध्ये त्याच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. कारण ज्याचं स्वप्न आहे पूर्ण जगावर राज्य करायचं, ते जर फिरत राहतील तर ह्या सगळ्या हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागेल. मायदेशी जाण्याचा वेध त्यांना लागला होता. त्यांनी त्याच्या विरुद्ध बंडही पुकारले. सिकंदरला माघार घेणं हे भाग होतं आणि भारतातील जो काही प्रदेश त्यानं जिंकलेला होता त्याच्या व्यवस्थेसाठी त्यानं ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. त्याच्यात जे काही अधिकारी होते आणि त्यांना सत्रप असं म्हटलं जात होतं. ग्रीक अधिकाऱ्यांना काय म्हटलं जात होतं? सत्रप. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत त्याला बॅबलॉन नावाचं जे ठिकाण आहे इसवी सन पूर्व 323 मध्ये, त्या ठिकाणी तो मरण पावला. ते स्थळ आजच्या इराक नावाच्या देशामध्ये आहे. कोणत्या देशामध्ये आहे? पेपरमध्ये विचारलं तर बॅबलॉन कुठे आहे? इराकमध्ये आहे. त्यानंतर सिकंदरच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जे काही जग आहे यांच्यामध्ये व्यापार वाढला. सिकंदरच्या बरोबर जे इतिहासकार आले होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेच्या भारतीय कलाशैलीवरती प्रभाव पडला आणि त्यातूनच पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला होता. ग्रीक राजांची नाणी जी होती ती वैशिष्ट्यपूर्ण असायची. त्याच्यावर एका बाजूला ते नाणं पाडणाऱ्या राजाचं चित्र असायचं, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवताचे चित्र असायचं. या नाण्यावर राजाचं नाव असायचं. सिकंदरची नाणी तुम्ही इथं पाहू शकता. हे चांदीचं नाणं आहे. एका बाजूवरती त्याचं स्वतःचं चित्र आहे आणि एका बाजूला ग्रीक देवता आहे. अशाच प्रकारची नाणी नंतरच्या काळात भारतातील राजांनी पाळायला सुरुवात केली होती. आता मौर्य साम्राज्याची स्थापना कशी झाली ते आपण पाहूया. तर चंद्रगुप्त मौर्य जो होता, तर चंद्रगुप्त मौर्य यानं मौर्य साम्राज्याची स्थापना केली. ठीक आहे. मगधचा राजा नंद राजा जो होता, धनानंद नावाचं त्याचं नाव होतं, नंद घराणं होतं ते, धनानंद त्या घराण्याचा राजा होता. त्याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते आणि याचा पाळाव करावा म्हणून चंद्रगुप्त मौर्यानं इसवी सन 325च्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. अवंती आणि सौराष्ट्र भाग त्यानं जिंकून घेतला. आपल्या साम्राज्याचा विस्तार त्यानं करायला सुरुवात केली आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. सिकंदरने नेमलेले जे काही सत्रप होते, त्याचे अधिकारी होते, हे त्यांच्या मृत्यूनंतर लढाया सुरू झाल्या चंद्रगुप्त मौर्यासोबत. सेल्युकस निकेटर जो होता हा सिकंदरचा जो सेनापती होता. ह्या सिकंदरच्या मृत्यूनंतर बॅबलॉनचा राजा झाला होता. त्यानं वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केलं.
चंद्रगुप्त मौर्यानं त्याचं आक्रमण यशस्वीपणे त्याला हरवलं आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळं अफगाणिस्तान मधलं जे काबूल होतं, कंधार होतं, हेरात होतं, हे पण मौर्य साम्राज्यामध्ये आले. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की विशाखा दत्त हा जो होता यानं संस्कृत नाटक मुद्रा राक्षस लिहिलेलं आहे. त्यामध्ये धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्यानं कशा प्रकारे जे मौर्य साम्राज्य स्थापन केलं याचा उल्लेख दिलेला आहे. हे कथानक उलगडलेलं आहे आणि कथानकामध्ये आर्य चाणक्य किंवा कौटिल्य जे चाणक्य होते यांच्या मदतीनं कसं चंद्रगुप्त मौर्य धनानंदाचा वध करतो हे त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतरच्या याच्यामध्ये आपण बघू शकतो, एक सेकंड, मेगास्थेनिस हा जो होता सेल्युकस निकेटरचा राजदूत होता, चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये तो राहिला होता. त्याचा इंडिका नावाचा जो ग्रंथ आहे मेगास्थेनिसचा, तुम्हाला विचारू शकतात इंडिका नावाचा ग्रंथ कोणाचा आहे, तर मेगास्थेनिसचा आहे. या ग्रंथामध्ये मौर्य काळातील भारताच्या अभ्यासाचं त्यानं सांगितलं महत्व. गुजरात राज्यात जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांना सुदर्शन तलाव बांधला होता, तलाव धरण बांधलं होतं आणि असा उल्लेख याचा शिलालेख पण आहे, असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळतं. तसंच जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्य यांनी जे आहे स्वतःचा आयुष्याचा शेवट केला आणि उरलेलं आयुष्य त्यांनी कर्नाटकातील श्रवण बेळगोळ इथे जे आहे, इथं सल्लेखना नावाची एक पद्धत असते, त्याच्यात माणूस अन्न त्याग करतो, पाणी त्याग करतो आणि तसाच मृत पावतो. त्या पद्धतीनं चंद्रगुप्त मौर्य यांचं निधन झालं होतं. सम्राट अशोक, चंद्रगुप्तानं राजपदाचा जेव्हा त्याग केला तेव्हा त्यांचा जो मुलगा होता बिंदुसार हा मगधचा राजा झाला. बिंदुसारांच्या मृत्यूनंतर मुलगा जो अशोक होता हा इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला आणि राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी इथं राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिलामध्ये झालेले जे काही बंड होते ते त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचं सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्यानं कलिंगावर स्वारी केली होती. कलिंग राज्याचा प्रदेश त्यानं, आजचा जो ओडिसा आहे त्या भागात कलिंग प्रदेश आहे आणि तिथं अशोकानं कलिंगवर विजय मिळवला. वायव्येला अफगाणिस्तान, उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला कर्नाटक, आंध्र प्रदेश पर्यंत, तसेच पूर्वेला बंगाल पासून पश्चिमेला सौराष्ट्र पर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य जे आहे ते पसरलं होतं. कलिंगाचं जे युद्ध आहे, कलिंग युद्धामध्ये रक्तपात जो झाला तो अशोकानं पाहिला आणि पुन्हा कधीही युद्ध नाही करायचं असा निर्णय त्यानं घेतला. सत्य, अहिंसा आणि इतरांप्रती दया, क्षमावृत्ती ठेवावी असंही अशोकानं स्वीकारलं. तुम्ही इथं बघू शकता अशोकाचे जे शिलालेख आहेत ते कोणकोणत्या ठिकाणी आहेत, तोपारा, कालसी, मेरठ, बैराट, मथुरा, सांची, रूपनाथ, सिन्नती, मस्की, कुपगल, ब्रह्मगिरी, सिद्धापूर अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशोकाचे जे आहेत ते शिलालेख पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकतो माता पितांची सेवा करणं चांगलं आहे आणि ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय, असे संदेश जगाला सम्राट अशोक यांनी दिलेले होते. सम्राट अशोकांचा जो दिल्ली टोपडा इथला लेख आहे तिथं वटवाघळे, माकडे, गेंडे यांची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नये असं सक्त निर्बंध त्यांनी दिलेले आहे. सम्राट अशोक यांचा तुम्ही हा सुंदर असा फोटो पाहू शकता. अशोकाचं धर्मप्रसाराचं कार्यही नंतर सुरू झालं, जसं अशोकानं स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. पाटलीपुत्र इथं बौद्ध धर्माची 3री परिषद त्याने बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकानं आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी जी होती संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं होतं. आग्नेय आशिया, मध्य आशिया इथं देशामध्येही त्यानं धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले. त्यानं अनेक स्तूप आणि विहारही बांधले होते. सोबतच मौर्य काळामध्ये अशोकाची लोकोपयोगी कामं झाली. अशोकानं प्रजेसाठी सुख सोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावं अशी सोय त्यानं केली. अनेक रस्ते बांधले, सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. या सगळ्या गोष्टी अशोकानं केल्या. मौर्य काळामध्ये मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग त्यानं पाडले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभाग तोशाली ओडिसा, पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश, दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटक, त्याला कनकगिरी असंही म्हणायचे, आणि उत्तर विभाग तक्षशिला पाकिस्तान. राज्यकारभारामध्ये राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे, वेगवेगळ्या पातळ्यावर काम करणारे अनेक अधिकारी होते आणि या सर्वांवर देखरेख करण्यासाठी, शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असं हेर खातही होतं. मौर्य काळातलं लोकजीवन कसं होतं? मौर्य काळामध्ये शेतीच्या उत्पादनाला महत्व होतं. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते.
हस्तिदंतावर कोरीवकाम, कापड विणणे, रंगवणे, धातूचं काम करणे असे व्यवसाय होते. चकाकी असलेल्या काळ्या रंगाची मातीची भांडी बनवली जात होती. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरचा उद्योग होता आणि धातू कामामध्ये इतर धातू बरोबरच लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञानही विकसित झालं होतं. नगरांमध्ये आपल्याला ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होताना दिसतात. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होते. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगाट्याचा खेळ होता, बुद्धिबळ होतं. हे खेळ आवडीनं खेळले जात होते. बुद्धिबळाला अष्टपद असं नाव देण्यात आलं होतं, अष्टपद. त्याचबरोबर हा एक स्तंभ आपण बघू शकतो. मौर्य काळामध्ये कला आणि साहित्यात जर पाहिलं तर सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला खूप जास्त प्रोत्साहन मिळालं होतं. शिल्पकला म्हणजे मूर्ती बनवणं किंवा हातानं ज्या काही गोष्टी बनवल्या जातात मातीपासून. त्यानंतर भारताची जी राजमुद्रा आहे ही सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या वरून घेतलेली आहे. सारनाथ इथे मूळ स्तंभावरती 4 सिंह आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर एक चक्र आहे आणि आपल्याला एकच चक्र पूर्णपणे दिसतं. चक्राच्या एका बाजूला अश्व तर दुसऱ्या बाजूला ऋषभ आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूला अशाच पद्धतीनं हत्ती आणि सिंह हे प्राणी आपल्याला दिसतात. अशोकानं उभारलेले स्तंभ भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत आणि समज हत्ती, बैल, सिंह हे प्राणी आपल्याला त्यात दिसतात. चक्र दिसतं, राष्ट्रध्वजावरही आपल्याला ते अशोक चक्र पाहायला मिळतं आणि सिंह तसेच समोरून पाहताना 3च दिसतात आपल्याला. भारताची राजमुद्रा त्याच्यावर खोदली गेलेली, त्यामध्ये 12 टेकड्यामध्ये ज्या लेण्या आहेत त्या लेण्या बिहारमध्ये आहेत आणि त्या लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली आणि मौर्य काळानंतर भारतामध्ये जे आहे अनेक राज्य उदयाला आले. काही साम्राज्यही आले आणि मौर्य साम्राज्याचा प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य होतं. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात पाहणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता काही क्वेश्चन आहे. सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या? कारण अलेक्झांडरचा मृत्यू सिकंदरचा झाला होता. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकानं श्रीलंकेस कोणाला पाठवलं होतं? त्यांचा जो मुलगा होता महेंद्र आणि त्यांची जी मुलगी होती संघमित्रा यांना. त्यानंतर मौर्य काळामध्ये कोणते व्यवसाय होते? हस्तकला, हे सगळे छोटे मोठे व्यवसाय. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्याचं शिल्प आहे? सिंहाचं आहे, हत्तीचं आहे, घोड्याचं आहे. सत्रप म्हणजे काय? तर ते अलेक्झांडर जो होता सिकंदर याचे जे अधिकारी होते त्यांना सत्रप म्हणायचे. सुदर्शन हा तलाव बांधला होता चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये. देवानाम प्रिय प्रियदस्ती म्हणजे देवांचा प्रिय असा राजा सम्राट अशोक. अष्टपद आपण पाहिलेले आहेत. या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील पेपरमध्ये. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.